हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मध्य रेल्वेवरील 3 दिवसांचा विशेष ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय, सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची गर्दी। सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बो ब्लॉक। रेल्वेच्या 930 लोकल फेऱ्या तर 72 एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार। बेस्ट प्रशासन ब्लॉक काळात अतिरिक्त 486 फेऱ्या चालवणार। आज रात्री मध्यरात्रीपासूनच 2 जूनपर्यंत बेस्टच्या फेऱ्यांमध्ये वाढ। मी धमक्यांना भीक घालत नाही, लढाई चालूच ठेवणार। नोटीस पाठवल्यानंतर सुषमा अंधारेंचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल। रत्नागिरीत 6 महिन्यांपासून पदवीधर निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू। नाशिक किंवा कोकणच्या जागेची काँग्रेसची मागणी, 2 दिवसात निर्णय होणार। विनायक राऊतांची माहिती। पुणे अपघात प्रकरणी पोलीस अल्पवयीन आरोपीची नातेवाईक आणि मित्रांसमोर चौकशी करण्याची शक्यता। पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळाला पत्र। पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर पिंपरी चिंचवड पोलीस ॲक्शन मोडवर। पोलिसांकडून रस्त्यांवर रात्रीची गस्त, पब बारवर पोलिसांची करडी नजर। अल्पवयीन आरोपीची आई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता। 2 दिवसात शिवानी अग्रवाल चौकशीला हजर होण्याची शक्यता। सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला। शेवटच्या 7व्या टप्प्यासाठी उद्या मतदान, तर 4 जूनला निकाल लागणार। मराठा समाजासाठीच्या योजनांच्या जाहिरातीसाठी शासनाकडून 26 कोटी मंजूर। वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी, रेडिओ आणि होर्डिंगद्वारे योजनांची माहिती देणार। 1 जून ते 3 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुष्काळी भागांची पाहणी करणार। संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातील गावांना भेट देणार। विदर्भात उष्णतेची लाट, नागपुरात उष्माघातामुळे आणखी 3घांचा मृत्यू। उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 22 वर। एमपीएससीच्या राज्य सेवा, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकीच्या सेवा परीक्षा लांबणीवर। 6 जुलैला होणाऱ्या परीक्षा 21 जुलैला होणार। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा महिन्याभरापासून 40 अंशाच्या पुढे। तापमान आणि पाणी टंचाईमुळे केळी पिकाचं नुकसान। यमुना नदीतील पाणी पातळी घटल्यानं दिल्लीवर पाणी टंचाईचं सावट। अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा। चाणक्यपुरीत टँकर आल्यानंतर पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव। लोकसभेचा प्रचार संपताच पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमध्ये दाखल। पंतप्रधान मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये उद्यापर्यंत ध्यानधारणा करणार। निर्माता सौरव गुप्ताची अभिनेता सनी देओल विरोधात तक्रार। 2016 मध्ये करारनामा बदलून फीची रक्कम 4 वरून 8 कोटीपर्यंत वाढवल्याचा आरोप। मनाली जवळील रोहतांग पासलामध्ये मे महिन्यात हिमवर्षाव। मनालीत पर्यटकांची मोठी गर्दी। व्हायरल व्हिडिओ प्रकरणी फरार असलेल्या प्रज्वल रेवण्णाला अटक। वैद्यकीय तपासणीनंतर आजच न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची ही शक्यता। हर्षमणी प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी। 2016 मध्ये महिलेसोबत संबंध लपवण्यासाठी पैशांचा हेरफेर केल्याचा आरोप। 11 जुलैला ट्रम्प यांना न्यायालयीन शिक्षा सुनावणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।